नमस्कार सर्वांना. कावेरीज किचनमध्ये आज मी बनवणार आहे आमरस आणि डबल फ्राय पुरी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाचे पीठ घेतले 2 वाट्या, मळण्यासाठी पाणी आणि चवीपुरतं मीठ. तर चला पीठ मळून घेते. त्यासाठी प्रथम मी पीठ चाळून घेतलं. आता पीठ चाळून घेतलं, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घेते. पुऱ्यांसाठी लागणारे पीठ आपल्याला घट्टच पाहिजे, त्याच्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं. हे बघा, आता छान असा मी घट्ट गोळा मळून घेतला. थोडंसं तेल पण लावलं आणि तेल लावून मऊ गोळा करून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवला. तर चला आता आपण डबल फ्राय पुरी कशी करायची ती बघूया. आपला अर्धा तास पण झालेला आहे. आता त्यासाठी मी कढई ठेवली, तेल पण गरम करायला ठेवलं आणि आता छोटे छोटे एकसारखे गोळे करून पुऱ्या करायला घेऊयात. सर्व गोळे एकसारखे करून घेतले आणि पुऱ्या लाटायला घेतल्या. तर या बघा, अशा छान एकसारख्या पुऱ्या लाटून घेतल्या. ह्या पुऱ्या आपल्याला जास्त पातळ पण नाही करायच्या आणि जास्त जाडही नाही करायच्या, एकसारख्या झाल्या पाहिजेत. मी आत्ता दाखवल्याप्रमाणेच एकसारखी पुरी झाली पाहिजे, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही. तर अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आणि आता कशा हाफ फ्राय करायच्या ते मी दाखवते. प्रथम आपल्याला तेल गरम करून घेतलं आणि एक एक करून सर्व मी पुऱ्या तळून घ्यायला सुरुवात केली. पण ही पुरी फुलून द्यायची नाही. मी वरती दाखवल्याप्रमाणे हाफ फ्राय पुरी करून घ्यायची. पुरी टाकली की लगेच पलटी करून तिला लगेच बाहेर काढून घ्यायची तेलामधून आणि अशाप्रमाणे हाफ फ्राय करून ठेवायच्या. हे बघा दाखवलेले आहेत वरती, त्याचप्रमाणे करून ठेवायच्या सगळ्या पुऱ्या. तर सर्व पुऱ्या मी छान तशाच हाफ फ्राय करून घेतल्या. आता डबल फ्राय पुरी काय आहे ते सांगते. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तेच तेल, सुरुवातीला मी मीडियम गॅसवरती पुऱ्या तळल्या होत्या, त्यामुळे त्या फुलून नाही दिल्या. आणि आता तेल एकदम हाय फ्लेमवरती ठेवलं आणि हाय फ्लेमवरती ठेवून आपल्याला परत त्या डबल फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा किती छान प्रकारे आपली पुरी फुललेली आहे. ह्यालाच म्हणतात डबल फ्राय पुरी. आणि अशी पुरी तुम्ही जर करताल तर नेहमी अशाच पुऱ्या करणार, एकदम खस्ता, करारी, कुरकुरी. आणि खूप वेळ तुम्ही अगोदर करून ठेवल्या तरी त्या तशाच राहतात. त्यासाठी मी एक ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे की काटा चम्मच घ्यायचा आणि पुरी फुलली की त्याला काटा चमचाने एक आपल्याला होल करून घ्यायचं, म्हणजे ती पुरी बसत नाही, तशीच फुगलेली राहते, टम्म फुगलेली. हे बघा, मी प्रत्येक पुरी तुम्हाला दाखवली आहे, तर ती एकदम खस्ता, करारी आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर हे पहा, सर्व आपल्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आहेत. ह्यालाच म्हणतात डबल फ्राय पुरी. तर तुम्ही नक्की करून पहा ही डबल फ्राय पुरी. तुम्हीसुद्धा ही पुरी नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर चला, आपण पाहिलेले आहेत डबल फ्राय पुऱ्या कशा करतात ते. तर आता करूयात आमरस. त्यासाठी मी घेतलेत हे देवगड हापूस आंबे. त्याला मी 4 तास पाण्यामध्ये निवळण्यासाठी ठेवले होते. आता 4 तास झालेत. अर्धी वाटी साखर आणि थोडीशी विलायचीसुद्धा घेतली आणि 4 तासानंतर मी ते धुवून स्वच्छ घेतले. आता त्याची साल काढून घेते. सर्व आंब्यांची एकसारखी साल काढून घेतली आणि त्याचे स्लाइस करून मिक्सरमध्ये टाकते. सर्व आंब्यांची साल काढून घेतली. हे बघा, वरती दाखवल्याप्रमाणे सर्व आंब्यांची साल काढून घेतली. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली. त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकली, 1 वाटीभरून बर्फ टाकला आणि वेलची पूड करून ठेवली होती तीसुद्धा घातली. हे सर्व टाकून छान मिक्सरला लावून ग्राइंड करून घेते. तर हे पहा, तयार झालेला आहे आपला आमरस. तर आता मी आमरस फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून देते. अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली आमरस आणि डबल फ्राय पुरी. जर तुम्हाला ही माझी डबल फ्राय पुरीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.